राणाजी डबा उघडताय ना? वय वय अ, डबा उघडताय ना? अगं त्यांना कशाला कामाला लावताय? अगोदरच उशीर झालाय त्यांना. राणाजी द्या डबा इकडं, मी उघडतो. जी. उघडला. सोपा आहे. बर मी निघतो. खरंच मी निघतो मी. राणाजी हा पुस्तक हा हो घ्या ना. हा वाजलं किती? 6 वाजले. 6 म्हणजे येऊन 3 तास झालं. लई उशीर झाला. निघतो मी. अहो ताईसाब, आपण हित अहो पर हित कोणी बाई माणूस येत नाहीत नव? पण बापई तरी येत्यात नव. तू बघच, सूरज आणि त्यो बैल हितच भेटत्याला आपल्याला. यांच्या तालमीला तर आता कायमचं कुलूप लावायचीच येळ आली. काय वस्ताद? नमस्कार. अहो मी येणारच होते की तुमच्याकडे. परत ते जरा नाही वहिनी साहेब, मला अजून थोडा टाइम द्या. मी राणा का हारला ते बरोबर शोधून काढतो आणि तुम्ही सांगितलंयसा तसं गोड बोलून समज काढून घेतो त्याच्याकडनं. विश्वास करा वहिनी साहेब, इमानी माणूस आहे मी. हे समजा आधीच केलं असतं तर आज हित यायची येळ आली नसती आमासनी. जाऊ द्या, तुमच्याच्यानं काय व्हायचं नाही. कुठे आहेत तुमचं पैलवान? ती गेलं समज घराकडे. समद्यांबद्दल नाही विचारत आम्ही. राणा भाऊजी कुठे आहेत? ते आला नाही आज. राणा भाऊजी आलं नाही? मग हे तुम्ही आधी सांगाय पाहिजे की नाही आम्हाला? समद्या बातम्यात देतो असं म्हणला होतात ना तुम्ही? वस्ताद, आम्ही जसे पैसे देऊ शकतो तसे काढून बी घेऊ शकतो. ही चूक परत होता कामा नये, ध्यानात ठेवा. जी. आणि आता जरा जा, बघा कुठे आहेत ते. निघा. कळलं का चंदे? नाही ताईसाब, तुम्ही सांगितलं तर बरं होईल. तू एक फळटी डोक्याचीच आहे म्हणा. हे दोघं बी एका माळेचे मणी आहेत बघ. दोघं बी आमच्या डोळ्यात धूळ फेकत्यात. आता कुठं गेलेत देव जाण. ताईसाब, राणादाचं माहित नाही, पण सूरजदा हितच आहेत. ते बघा आलं. या 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 सूरज सिंह गायकवाड या. कुठे आहेत तुमचं थोरलं बंधू? कुठं आहेत? राणादा ते काय राणादा बी आलं. काय हे राणा भाऊजी, कुठं टाकून गेलतात तुमच्या छोट्या भावाला? कुठं नाही.
आत्ताच गेलतो इथंच गेलतो हे एक काम होतं. काम शाळेत काम होतं काय? हा आम्ही वांगी आणाय सांगितली होती पण वांग्यांऐवजी तर पुस्तकं दिसतात हातात म्हणून म्हणलं. पुस्तक हे मी हा ते सूरजसाठी आणली होती. ते तुम्ही म्हणला होता ना व शेतीचं समजा शिकव त्याला म्हणून आणली होती. ठीक आहे नीट वाच आणि अभ्यास कर. हा हे लई चांगलं झालं. 5च मिनिटात घेऊन आलं पुस्तक. कळलं समजा कळलं आम्हास. जा जाऊन गाडीत बसा नाही तर मध्ये आधी कुठंतरी कारभार करायला थांबशिला. राणा भाऊजी खर तर भरली वांगी करायचा बेत होता आमचा आज पण आता असू द्या. तुम्ही करतो करतो असं म्हणालात खरं पण कुठं माशी शिंकली देव जाणं. ओ ओ चला. ए, रे. बाबा धर. हे, हे. मला वाटलं आता तू घावलाच वहिनी साहेबांच्या कचाट्यात. हे समजा जाऊ दे पण तू पहिलं मला सोड या कचड्यातून. ए बाबा मी कधीच पडाई सोडली. हे तूच घे. अरे मी तुझ्या आधी सोडल्या. घे. अरे पण मी काय करू घेऊन ये. नाही मी घे तू. पंखा म्हणून वापर हवा घ्यायला. अरे पण मला सोडव रे बाबा. अरे घे की. ए, अरे घे की. अरे गप की. अरे अरे गप. नंदुडे तुझ्या आयुष्यात नाही सेल्फी तर राहू दे की. आम्हाला वाटलं तू माझी पण तू पण आम्हाला लांबच करतेस. सूरज तू लांबच बरं बघ लय वास येतोय. चल आमचा. अगं असं काय करतेस. दिवसभर तू सांगितलंस म्हणून राब राब राबलो आम्ही आणि आता तूच लांब करतेस. अगं तुझं सगळं ऐकतोय की नाही आम्ही. मग आता तूच किंमत नाही देणार तर कोण किंमत देणार. कसंही सूरजसिंह गायकवाड किंमत का नाही कमवायला लागते जशी आम्ही कमवली. कमवीन का किंमत. किंमत कमवीन. बघस तू काय नुसती किंमत नाही लई काय काय कमवीन. पण आधी जे घालवलंय त्याच काय करायचं सांग की. 4 लाख राहून दे. 2 लाख दे की. नुसतं 2 लाख. तिकडे ये ये. किती 2 लाख पाहिजेत ना. देतो की पण आधी आम्हाला सांग दिवसभर आमच्या सूरजने काय काय केलं बरं. सकाळी शेतात गेलो मग शेतातली कामं केली. दुपारी तू आलीस परत शेतातली कामं केली. मग तालमीत गेलो तिथनं इथं ते 2 लाख. ए, हे असं हवं शिस्तात डिटेल मध्ये सांग दिसभर काय काय केलं ते. आमासनी बी कळू दे तुला राणा भाऊजींबरोबर धाडल्याचा काय उपयोग झाला ते. म्हणजे काय नाही तू तुला जे विचारलं तेवढं सांग की. घराच्या बाहेर पडला मग काय केलं. पुढं घरातनं बाहेर पडलो आणि मोटरसायकलवरनं शेतात. कुणी चालवली मोटरसायकल.
कोणी म्हणजे राणादानी कोणत्या रस्त्यानं गेलात शेतात? शाळेच्या का दूध डेअरीच्या? दूध डेअरीच्या. मध्ये आधी कुणी भेटलं होतं? कुणी काही बोललं? ते आपला अवध्याचा भाऊ, अवध्याचा भाऊ आणि शाळेतल्या बाई. शाळेतल्या बाई म्हणजे शहराकडनं आलेल्या त्या मास्तरीन बाई? हा त्याच. हा मग काय बोलले राणा भाऊजी? तुम्ही थांबला तर असालच की. नाही, राणादा कशाला थांबतोय? शाळेत संघ किती वाकडा आहे त्याचं माहितीये ना तुला. मग काय न थांबता गेलात होय? हा म्हणजे रस्ता छोटा होता म्हणून स्पीड स्लो केला, मग सरळ शेतात. ठीक आहे बर. म्हणजे साधारण 10 वाजता तुम्ही शेताकडे पोहोचला असणार. 10. हा 10:30 ला काय केलं? तण काढत होतो, 11 वाजता? नांगर बघत होतो, 11:30 टिटवी वरडत होती. 12 वाजता? तू शेतात येस्तोर टिटवी वरडून वरडून डेंजरची वॉर्निंग देत होती. सूरज चेष्टा नका हा आम्हाला. जरा डोक्याला नीट ताण देऊन सांग, शेतात कुणी भेटाय आलत का? अगं टिटवी सोडून नव्हतं का कोणी तिथं? बरं असू द्या. तरी बी अजून काही सांगायचं राहिलंय काय? अर ते शेतात जायच्या आधीच डिटेल्स राहिले की. म्हणलं होतं ना व, काहीतरी डिटेल असणार. सांग आता. आम्ही वाड्याच्या बाहेर पडलो, हम्म, मग राणादाच्या गाडीवर बसलो. हा, राणादानं हेल्मेट मध्ये टकुरं घातलं हा. आणि किक मारली. गाडी झाली सुरू. पुढं 15 ते 20 चा स्पीड असेल बघ. पुढं काय चाललंय काय तुझं? वकील बिकील झालीस काय? आम्ही आमचा नवरा आहे म्हणून विचारलं काळजीने. मी नवऱ्याची एवढी काळजी नव्ह तुला. अगं मग काय बी कर आणि 2 लाख दे की. हात जोडतो तुझ्या पुढं. नाही हात जोडायची काय गरज नाही. आज आमच्या सांगण्यावरनं आमच्या नवरोबाने शेतात एवढं काम केलंय, राबल्यात. इनाम तर मिळायला पाहिजे. देतो. दे की. अंगठी कुठे? अंगठी? कुठली अंगठी? आमच्या पप्पांनी आहेरात दिलेली अंगठी कुठे? हा? ते हा आता कळतंय आम्हाला. आता 4 लाखाऐवजी 2 लाखच का पाहिजेत? तर आमच्या पप्पांनी आहेरात दिलेली 3.5 लाखाची अंगठी तू इकली. इकली नाही. गप्पच. तुला जरा काय आहे हे? स्वतःची तर सोडच, पण आमच्या पप्पांची पण लाज घालवली तू. अगं सूरज, उद्याच्या उद्या आम्हाला तुझ्याकडे ती अंगठी दिसली पाहिजे म्हणजे पाहिजे. 4 लाख दे, अंगठी देतो. उठ तू आधी. आणि आत्ताच्या आत्ताच चालतं हो. 4 लाख तर सोडच, 1 रुपया पण मिळायचा नाही तुला आता. जवळ तू ती अंगठी आणत नाही तवर आम्हाला ती तोंड बी जाऊ नकोस. चल जा, चालता हो. निघ. म्हणलं ना हो. सूरजचे हे असले धंदे मामांजींच्या लक्षात आले, तो मामांजींच्या मनातनं पार उतरून जाणार. मग त्यालाच काय आम्हाला बी समोर करायचे नाहीत मामांजी. समद्या चाव्या, समदे हिशोब आमच्या हातातनं जाणार, आमचा मान बी कमी होणार.
त्यात या बैलाला मास्तरनीची गोडी लागते का काय देव जाणा. ती समजा या घरात आली तर समध्या गोष्टी तिच्या हातात जाणार. नाही 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 नाही, आम्ही हे असं होऊच देणार नाही. ती जी कोण बया असल तिला घरात पाऊलच टाकू देणार नाही आम्ही. पण या बैलाचं नेमकं काय चाललंय ते जरा जाणून घ्यायला पाहिजे. नाही या बैलाला घरातनं बाहेर हाकलून गोट्यात झोपावला तर आमच्या पप्पांचं नाव लावणार नाही आम्ही. पुस्तकाचा प बी चालत नाही तुला. आणि हे काय रे, पुस्तक गडबड हे राणा. घुसतो नाही, लई गडबड आहे. अरे कधी खोटं बोलत नव्हतो, आता खोटं बोलायला लागलो. 10,000 जोर मारून दम लागत नव्हता आणि आता दम लागा लागलाय, खोट बोलायला लागलं, पुस्तकाला या और काय काय दिन दाखवणार बाई अल्ला जाने. तुझं काय खरं वाटत नाही मला राणा. अरे एवढं समज केलं पण बाई एक शब्द बी बोलला नाही. किती वेळ वाट बघितली आणि समोर बी आला नाही. मी काय खायला गेलतो त्यांच्याकडं, नुसतं खाया घातलं आणि पाठवल्यासारखं केलं. असं कसं, पुस्तक दिल्यात ना हो प्यारसे. टाक झाडात. ए येडा झाला का रे तू? म्हणलं म्हणून लगेच टाक्या निघालास. अरे इथे आहे ती, आपल्याला झेपत नाही म्हणून काय झालं? अरे मी हातात घेतली तर करंट लागल्यासारखं झालं बघ. वाटत टाकणार होतो पण आबा म्हणले की विद्येचा कधी अपमान करायचा नाही. हे राणा, अजून काय काय झालं बाईंच्या घरी? तू विचारू नये ना मी सांगू नये. अरे दुसऱ्यांदा डबा उघडता नाही आला मला. आणि वरनं कोणी उघडला? कुणी? त्यांच्या वडिलांना. माझ्या इज्जतीची वरात निघाल्यासारखं झालं बघ. त्यांच्या वडिलांना बनायचे बागायत जा. त्यांचे लई प्रश्न आहेत. परत बोलवलंय घरी. मतलब तू फिर जाणार त्यांच्या घरी? अरे तुझ्या मनासारखंच झालं की मग. चोर पकड्या महिने. परमचारी राणा आता बार बार बाईंच्या घरला जाणार. ए जाणार नाही. झालं, मला नव्हतं जायचं त्यांच्याकडं. त्यांच्या वडिलांचं काम होतं म्हणून गेलतो. एवढी पळापळ केली पण बाई समोर आल्या नाहीत, काय एक शब्द बी बोलला नाहीत. म्हणजे फेरी फुकट गेली म्हणकी. तर काय, चोर पकड्या महिने. परमचारी राणा आता बार बार बाईंच्या घरी जाणार. ए उगाच शहाणपणा करू नकास. काय सारखं चोर चोर मस्करी केली ना बा, रप्पाटा दोन चिप्पाड करीन बघ. एक तर माझं मला काय कळना झालं आणि त्यात त्या पद्मा काकू आल्या होत्या तिथं. म्हणजे आता समजा गावभर कळलं असेल की ब्रह्मचारी राणा जेवून गेला तिकडं म्हणून. आणि बरीला ही पुस्तकं सुरतच्या गळ्यात मारली पुस्तकं. पण तो बी चालक निघाला, परत माझ्या हातात ठेवून गेला स्वतःचा हात मोकळ. काय सुधारणा झालंय बघ.